तू असा चहा बनव, मस्त झालाय चहा. स्वानंदी, तू जाऊन आराम कर, खूपच दगदग झाली आता. ओ मॅडम, आता पुन्हा आराम? स्वानंदी, मला माहितीये आराम करायचा कंटाळा येतो, पडून राहायचा कंटाळा येतो, पण काय करणार, आपली तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं ना, म्हणून सांगते रूम मध्ये जा आणि आराम कर. बरं ठीक आहे. दे मला, दे, मी ठेवतो. अहो नाही, नको, मी ठेवते. आनंदी, मित्र आहे की नाही मी, दे, जा आराम कर. थँक्यू. किती पसारा करून ठेवलाय तायडीने. आपल्या घरी गावी पण तशीच वागायची, दुसऱ्यांच्या घरी पण तशीच वागते. माझे पण सगळे कपडे काढून ठेवले. फाईल? तायडी काय गावावरून डॉक्युमेंट्स घेऊन आली की काय? महत्वाचे डॉक्युमेंट्स दिसतात, चेक करते. कशात स्वानंदी? नाही, सहज चौकशी करायला आलो. अरे बापरे, हा फोटो स्वानंदीला दिसला तर मोठा प्रॉब्लेम होईल. काही करून त्यांच्या हातातून ही फोटो फ्रेम काढायला हवी, पण कशी, काय सांगू त्यांना? मणी सर, मी बरी आहे. तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, मी फक्त चौकशीच करायला आलो होतो. स्वानंदी, मणी तू इथे? सुजित, स्वानंदीच्या हातात जी फोटो फ्रेम आहे ती काढायला हवी तिथून. सुजित. मणी सर, काही काम होतं का तुमचं इथे? आत का आलात तुम्ही? नाही, बोललो ना, फक्त चौकशीच करायला आलो होतो. स्वानंदी, ही फाईल तुझ्या रूम मध्ये होती का? ऍक्च्युली माझी बरीच महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत त्यात. गेले काही दिवस मी शोधत होतो ही पिशवी. दे ना मला. ही तुमची फाईल? हो, माझीच फाईल आहे. थँक्यू स्वानंदी. मी येतो. मला वाटलं तायडीची फाईल आहे. सुजित सर, एक बोलू का? बोल ना स्वानंदी, काय झालंय? नाही, कळत नाहीये तुम्हाला कसं सांगू. म्हणजे स्वानंदी, जे काही बोलायचंय ते बिनधास्त बोल. इज देअर एनी प्रॉब्लेम? सुजित सर, ते मणी सर सारखे सारखे खोलीत येतात, तेही न विचारता. सारखं मागे मागे करत असतात. आता तुम्हीच सांगा, एखाद्या मुलीच्या खोलीत असं न विचारता येणं कितपत योग्य आहे? मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. ते आजूबाजूला असले की अनसेफ फील होतं. ओके ओके, अजून काही सांगण्याची काय बोलण्याची गरज नाहीये. मला कळतंय तुला काय सांगायचंय ते. स्वानंदी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. मी बोलतो मणीसोबत. स्वानंदी, जोवर मी आहे तोवर तुला कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये. ओके? थँक्यू सुजित सर. काय नाटकं चालवलीत? नाटकं म्हणजे? सुजित, आता मध्ये जे नाटक करत होतास ना तू, त्याबद्दल बोलतोय मी. काय बोलला तू स्वानंदीला आता? अच्छा, ते
म्हणे मी काही स्वानंदीला बोललो नाही, स्वानंदी माझ्याशी बोलत होती. हा, ती मला सांगत होती की तिला तुझ्या बरोबर अनकम्फर्टेबल फील होतं, अनसेफ वाटतं. ती सांगत होती. मग तिला असं सतत वाटत राहतं तू आजूबाजूला असलास की तिचा गैरफायदा घेणार आहेस. ते ती स्वतःहून मला सांगत होती. मी काही नव्हतं बोललो. सुजित, आत्ताच्या या परिस्थितीचा तू गैरफायदा घेऊ नकोस. मी गैरफायदा नाही घेते म्हणी, उलट मी सिच्युएशन सांभाळून घेतोय. ती जे सगळं सांगत होती ते सगळं मी ऐकून घेतलं. आणि ती मला सांगते म्हणजे ज्या सुजितवर तिचा विश्वास होता ना, त्या सुजितला सांगत होते. म्हणून मला ऐकून घ्यावं लागलं. म्हणे नशिबाचे फासे कसे फिरतात ना यार. हा म्हणजे बघ ना, कोणाचा पत्ता कधी कसा कट होईल काही सांगता येत नाही. आणि कधी कोणाची लॉटरी कशी लागेल तेही सांगता येत नाही. खरं सांगू का म्हणे, वाईट वाटतंय मला. हा म्हणजे कालपर्यंत आमच्या समोर असा माच करत फिरणारा म्हणे, रुबाबात फिरणारा म्हणे, आम्हाला धमक्या देणारा म्हणे, ही प्रॉपर्टी आमचा अर्जुन जबरदस्तीनं स्वतःकडे ठेवणारा म्हणे. आणि आज बघ ना, आगतिक, हेल्पलेस, आमच्याकडूनच मदतीची भीक मागणारा म्हणे. काय झालं ना यार. म्हणजे आज खरं तर तुझ्याकडे सगळं आहे, पण तरी तू हा असा एकटा पडलायस. स्वानंदी, ज्या स्वानंदीचं तुला खूप कौतुक होतं, तिला तूच आवडत नाहीयेस. तुझ्याच बरोबर तिला अनकम्फर्टेबल वाटतंय. म्हणी स्वानंदीला आता तू नकोयस. हे माझ्या रूम मध्ये का ठेवलेत? मला नको आहे माझ्या रूम मध्ये. तिला दुसरंच कोणीतरी जवळचा वाटतंय. आणि तो दुसरा कोण ते तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि नाही आवडत स्वानंदीला तू तिच्या जवळ असणं, तर जाऊ दे ना म्हणे. मला कळतंय बघ, तुला तिची काळजी वाटते, पण तिला अनसेफ वाटतंय. आणि कसं आहे म्हणे, मुलींच्या कम्फर्टचा आपणच विचार करायला हवा, त्यांना स्पेस द्यायला हवी. सो प्लीज तू काळजीपोटी का होईना पण स्वानंदीच्या जवळ नको जाऊस. मी आहे ना तिची काळजी घ्यायला. आणि अरे स्वानंदी, तू कधी आलीस? काही काम आहे का माझ्याकडे? नाही, मी पाहिलंच नाही ना तुला. मणी, महत्वाचे पेपर्स आहेत, हे जरा जपून ठेवशील. सॉरी स्वानंदी, मगाशी एका कामासाठी तुझ्याकडे आलो होतो, पण या मणीच्या नादात राहून गेलं. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का सुजित सर? प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काहीच नाही स्वानंदी. प्रॉब्लेम का होईल? चिल. उलट तुला हे सांगायला आलो होतो की
तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज माझ्यासाठी? हो, कशाला हवंय सरप्राईज? अरे कशाला हवंय म्हणजे, एक काम कर, डोळे बंद कर. हो पण कशा? स्वानंदी माझ्यावर सुजित सर अहो कशाला ये सर? आता ये. ये सुजित सर अहो ये, पण ये, सावकाश. सरप्राईज वगैरे कशाला? सावकाश सावकाश. सुजित सर मी पडणार नाही ना? नाही अजिबात नाही, मी आहे ना. असं कसं पडायला देणार मी तुम्हाला. सावकाश. आता सरळ झालं त्या. सुजित सर अहो पण सरप्राईजची काय गरज आहे? असं कसं? तुम्हाला सरप्राईज बघून कळेल की सरप्राईजची काय गरज आहे ते. रेडी? रेडी. 1 2 आणि 3. पाणीपुरी. आवडते ना तुला? सुजित सर चक्क पाणीपुरी घरी घेऊन आलात तुम्ही? त्याचं काय झालं स्वानंदी, गेले काही दिवस तू हॉस्पिटलमध्ये होतीस. हॉस्पिटलचं ते जेवण इतकं बेचव असतं, त्यात ती औषधं, गोळ्या, सिरप, बापरे. बरं तू घरी आल्यानंतर मॉम तुला काय खायला देते? हेल्दी सूप, दाल खिचडी. आणि मला तुझ्या आवडीनिवडी चांगल्या ठाऊक आहेत. मला माहितीये तुला असं चमचमीत झणझणीत खायला आवडतं, म्हणून आज हा पाणीपुरीचा बेत मी केलाय. हेच तुझं सरप्राईज होतं. आय होप तुला माझं हे छोटंसं सरप्राईज आवडलं असेल. छोटंसं सरप्राईज? अहो किती मोठा सरप्राईज आहे ते माझ्यासाठी. मला आवडलंय, थँक्यू. सुजित सर अहो पण तुम्ही पाणीपुरीचा अख्खा ठेलाच घरी आणलाय, कमालच झाली. हा, कारण मला माहिती आहे ना की 2-4 पाणीपुरी खाऊन तुझं काहीच होणार नाही, म्हणून म्हटलं की अख्खा ठेलाच घरी घेऊन जाऊया. आता हे अमित दादा आपल्या बरोबर पुढचे 2 तास असणार आहेत, सो होऊन जाऊ दे. पुढचे 2 तास? 2 तास हवी तितकी पाणीपुरी खा. जोवर तुझं मन भरत नाहीये तोवर खा. फक्त एकच, पाणीपुरी खाऊन तुझ्या पोटात वगैरे दुखायला लागलं तर मॉम डॅड मला ओरडतील, तेवढी मात्र काळजी घे, बाकी बिनधास्त. मी काळजी घेईन त्याची. पण मी जर पाणीपुरी खाल्ली तर मॅडम आणि साहेब मला रागवणार तर नाही? मॅडम आणि सर रागवणार नाही त्याची काळजी मी घेतो, तू फक्त तुझी काळजी घे. ओके, खाऊया? येस. चला मग, लेट्स अटॅक. कम दादा एक तिखट. मॅडमला गोड अजिबात आवडत नाही, एक तिखट झणझणीत पाणीपुरी बनवून द्या. ओके, द्या, घ्या. कशी आहे? झणझणीत. हे घ्या. मी? तू खा. मी खातीये, तुम्ही पण खा. बर. कमाल ना? सुजित सर ह्यासाठी मी तुम्हाला डबल थँक्यू देते. म्हणजे खरं तर मी तुमच्या ऑफिसची एक साधी एम्प्लॉई आहे, पण तुम्ही साहेबांनी मला इथे घरी आणलं, माझी इतकी काळजी घेताय, त्यासाठी डबल थँक्यू. खरं तर स्वानंदी या सगळ्यात तुझी चूक आहे, आमची काय चूक? माझी चूक? सुजित सर मी काय केलं? आता तुझी चूक आहे ना ग स्वानंदी. हा, तू काय केलंस? तू प्रेमाने आपुलकीने आम्हा सगळ्यांना जिंकून घेतलंस. आता माझी मॉम, तिला जिंकणं इतकं सोपं नाहीये. पण तू एक चहा काय केलास आणि आता मॉम बघ प्रेमात. मग आमची चूक कशी? तू इतकी छान आहेस, इतकी गोड आहेस की आम्ही तुझ्या प्रेमात पडलो आहोत सगळे. म्हणून ही तुझी चूक आहे, तुझी, आमची नाही. सुजित सर बस झाली आज तुझी. अरे मॉम डॅड तनिष या, सगळेच हे बघा काय. अरे वा, तरी मी म्हणते पाणीपुरीचा वास कुठून येतोय? सुजित, पाणीपुरीवाल्याला घरीच बोलावलंस? चला, एका अर्थी बरं झालं. मी खासदार झाल्यापासून ज्या काही गोष्टींवर मला बंधनं आली होती ना, त्यातलं हे एक म्हणजे कसं की मी बाहेर उभं राहून चाट खाऊ शकत नव्हतो. पण बरं झालं याला इथे बोलवलंस. आता मी आडवा हात मारणार आहे. हा, पण एक मिनिट. नाही काय आहे,
हा पाणीपुरीचा ठेला मी फक्त आणि फक्त स्वानंदीसाठी या घरात मागवलाय. आता जर तिने परमिशन दिली तर तुम्हाला खाता येईल. स्वानंदी काय करायचं सगळ्यांना द्यायची का पण परमिशन? सुजित सर, अहो तुम्ही काय बोलताय? हा, त्यांना गैरसमज होईल. साहेब सॉरी. हा, आपण सगळे मिळून पाणीपुरी खाऊयात. चला दादा, एक मस्त पाणीपुरी बनवा, मीडियम, तिखट नको. हा हा दादा, मला पण मीडियम द्या. नाही नाही नको नको, आधी तिखट द्या मग मीडियम द्या. ते रगडा टाकून द्या. हा त्यात. अरे मणी, तिकडे का उभा आहेस? ये ना, पुढे ये. अरे ये, पाणीपुरी खायला ये. मणी एक मिनिट. स्वानंदी, मणीने आपल्याला इथे जॉईन केलेलं तुला चालणार आहे का? म्हणजे तू कम्फर्टेबल आहेस का? हे बघ, हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातलाय. तूच जर कम्फर्टेबल नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि तू काळजी नको करूस, आपला मणी तसा समजूतदार आहे. त्याला आपण जायला सांगितलं तरी तो काही मनाला लावून घेणार नाही त्याचं. नाही सुजित सर, ठीक आहे. आपण सगळे मिळून पाणीपुरी खाऊयात. चालेल मला. स्वानंदीला काही प्रॉब्लेम नाहीये. ये. अमित दादा, मणी सरांना जरा गोडच पाणीपुरी द्या. नाही काय आहे, हल्ली त्यांना बऱ्याच गोष्टी तिखट लागतायत. हो ना मणी? अमित दादा, द्या गोड मिळमिळीत पाणीपुरी त्यांना द्या. मणी बाई ती खाई देना. मणी, अरे मणी, उगाच तू इगोवर घेऊ नकोस, नंतर त्रास होईल तुलाच. गोड द्याव त्याला. नाही, इगो वगैरे काही नाही. बनवा, तिखट बनवा. बरं द्या. अजून तिखट. अरे मणी, काय चाललंय तुझं? अजून तिखट. मणी, का हा सगळं हे करतोय मला काही कळत नाही. कशाला त्रास होतोय तुला? आम्हाला कळतंय ते. अजून तिखट बनवा. मणी, आता काय मिरचीचे तुकडे टाकून द्यायचे का तुला पुरीत? भास्कर, दादा, काय हे? तो मागून येऊन पाणीपुरी खाऊन पण गेला. आम्ही काय तोंड बघत बसायचं? हा, द्या आम्हाला लवकर पाणीपुरी. स्वानंदी, चिल. मणीचा विचार फार करू नकोस, तो तसाच आहे. आता काही गरज होती सगळ्यांसमोर हे करण्याची? तुझ्यासाठी मागवले पाणीपुरी, फटाफट खा. सांगू तुला तिखट बनवायला? अमित दादा, मॅडमला तिखट पाणीपुरी, फटाफट फटाफट. खूप त्रास होतोय का? एक मिनिट.
घ्या, थंड दूध प्या, बरं वाटेल. नाही नकोय मला. तुम्ही जा, तुमचा पाणीपुरीवाला वाट बघत असेल. मणी सर, मी म्हणाले ना गार दूध प्या. घ्या घ्या प्लीज. बरं वाटतंय आता गार दूध पिऊन? आई, आता स्वानंदी ज्यांच्यासोबत रमल्यात ती लोक घातक आहे कळत का नाही स्वानंदीला? बरं, मला सांगताही येत नाही की हीच लोक तुमच्या जीवावर उठली होती. या सगळ्यांच्या नाटकामुळे स्वानंदी दुरावणार नाही ना आपल्यापासून? नाही म्हणे, ह्या सगळ्यामध्ये स्वानंदीचा काहीच दोष नाहीये. जिथे तिला प्रेम मिळालं तिकडे वळण्याचा तिचा स्वभाव आहे. पण मला एक नाही कळत आहे, अचानक सरपोतदार फॅमिली स्वानंदीची इतकी चांगली का वागायला लागली? म्हणे स्वानंदी त्यांच्याकडे वळलीये म्हणून तुला त्रास होतो, तो साहजिकच आहे. पण या गोष्टीचा त्यांना आनंद होतोय. तू जितका त्यांना तुला त्रास होतो हे दाखवशील ना, तितकेच ते खुश होतील. काही झालं तरी स्वानंदीला त्यांच्याकडे वळू द्यायची नाही. म्हणे खूप रिस्की आहे. ही परिस्थिती आपल्याला खंबीरपणे हाताळावी लागणार आहे. मान्य आहे आई, पण स्वानंदीच्या आजूबाजू जी लोक आहेत ती चांगली नाही आहेत. त्यात ती कार्तिकी आपल्या माघारी स्वानंदीला काय काय सांगत असेल आपल्याला काहीच माहित नाहीये. तुला माहितीये सुजितला स्वानंदी काय म्हणाल्या मणी सरांना बघून मला अनकम्फर्टेबल वाटतं. आई, मला बघून म्हणे सगळ्यात आधी ना त्या कार्तिकीला घरात हाकलवायला हवी. आपण तिला ज्या कामासाठी बोलवली होती ते काम झाले, आपण पैसे दिले, आता तिची गरज नाहीये आपल्याला. आणि स्वानंदीची काळजी करू नको. तिला चांगल्या आणि वाईट गोष्टींची पारख आहे. एखादी व्यक्ती ढोंग करते हे कळल्यानंतर तिला बरोबर कळणार आहे सगळं. तू टेन्शन नको घेस. म्हणे स्वानंदीला परत विश्वासात घेण्याचा प्रयत्न कर ना. अरे नवरा आहेस तू तिचा, हक्काचा. म्हणे पुन्हा असं काहीतरी कर की स्वानंदी तुझ्या परत प्रेमात पडेल.